मस्तपैकी चुलीवरती जेवण चालले आहेत. तिघी जणी जेवण बनवत आहेत. भाकरी बनवत आहेत ॲक्च्युली. ताई भाकऱ्या थापते, आई भाकऱ्या भाजते आणि रुची आपली इकडे भाजी कापते. मस्त आज आम्ही जाणार आहोत मार्लेश्वर फिरायला. मार्लेश्वर मंदिर आहे तिकडे. मग तिकडे जाऊन खाण्याची सोय ही लोक करतायत. आता आमच्या आंघोळी होईपर्यंत ताई म्हणाले फटाफट भाकऱ्या आणि भाजी बनवते, म्हणजे तिकडे गेल्यावरती कुठेतरी मस्त असं जागा बघायची आणि तिकडे जेवायचं मस्त झाडाखाली. बघा चुलीवरती गावाला भाकरी भाजताना आहे की ना भारी. तर आता फटाफट आमची तयारी झाली. काय हा बघू त्यांना दाखवू तिकडे. तुझा नाही भरला. नाही 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 नाही. तर आता तयारी आमची झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत मार्लेश्वर मंदिरला. आणि इथे आमची सवारी मस्त आमची वाट बघत आहे की या लवकर या लवकर या. मस्तपैकी आम्ही आतमध्ये चटईवरती गादी मस्त टाकून बसण्याची सोय व्यवस्था केलेली आहे. ती म्हणते चला फटाफट. आणि इथे आमची माणसं अजून तयारच होत आहेत, अजून यायचं नाव नाही. हां आत्ता हे बघा हळूहळू एक जण येत आहे. चला. आणि ताई सॉरी भाऊजी आणि पप्पा हे अजून तिकडे बुरबी नाक्यावरती आमची वाट बघत बसले. ते चालत चालत बघायला गेले होते की किती मोठा डिस्टन्स आहे ते. सो तिथे आमची ते वाट बघत बसत आहेत. आणि अजून ताई येते. अये ताई ते सगळे बसलेले आहे इकडे. ताई आई रुची दोन सीट आहे अजून जागा ठेवा त्यांनी. आलं की थांबव पाहुणं. चला तर अशा प्रकारे सगळे सेट झालेले आहेत. हे बघा शीतल खाली काय खाली करू. तर आता आम्ही मार्लेश्वर मंदिराच्या इथे पायथ्याशी पोहोचलो आहोत. आत्ता जस्ट 1:30 वाजता निघालेलो. 2:30-2:45 झाले आम्हाला इथे पोहोचायला. आणि आता पोहोचल्या सगळेजण आता इथे मस्त भर उन्हावरनं आले टेम्पोमधनं आपल्याच. त्याच्यामुळे बोलले उसाचा रब किंवा कोकम सरबत पिऊया, म्हणून आम्ही आता इथे सगळेजण सरबत पिण्यासाठी थांबलो आहोत. हे बघा. सो आता फटाफट इकडे ज्यूस पियायचा आणि वरती मार्लेश्वर मंदिरला जायचं. आणि येऊन मग नंतर ताई जेवायचं कुठे. आम्ही सगळे कसे चालतोय हे बघा. म्हातारे बघा कसे चालतात हे बघा. हा हे सगळे म्हातारे बघा आमचे सगळ्यांच्या पुढे. हे बघा ते कुठपर्यंत पोचले हे बघा. ते काका कुठपर्यंत पोचले. इकडेच कसे म्हातारे लोक काय माहिती चालतात. एकत्र पाहिजे. एवढ्या लांब थोडी येणार. आमची म्हातारी कुठे लांब आहे की ती बघा. नाही म्हणते जवळ आहे. नाताच्या भागात
पट्टा काढून ठेवायला लागेल. माहित नाही. हा? नाही चला. माहिती आहे? नाही चला. ठीक आहे, त्यांचं काढून. कुणाचा तरणीबाधा किंवा एखादा घरचा एखादा बदलण्याचा विषय असेल, काही बालामांकडे असतील, तेवढ्या त्या दूर करून 1 पासून 8 वर्षाच्या ते सुधारायचं काम झालं पाहिजे. आणि बाबा झाल्यानंतर ते असे होतात. धबधब्याचं पाणी वरपासून खालपर्यंत बघा कसं येत आहे. हे इथून असं आणि ते पाणी येतंय कुठे माहिती आहे. तर ह्याच्यात एवढं क्लिअर दिसेल की नाही माहीत नाही. थांबा पुढे जाऊन दाखव. तर आम्ही चाललोय तिकडे धबधब्याच्या तिथे, जो मगाशी तुम्हाला मी दाखवला ना धबधबा, तिकडे चाललोय. आता कसं उन्हाळ्याचे दिवस म्हणजे थंडी उन्हाळ्याचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे सोडतात. पावसाळ्यामध्ये इथे पूर्ण रिस्ट्रिक्शन बंद असतं, खाली कोणालाच सोडत नाही. एक नंबर आहे हे बघा, दाखवू तुम्हाला. हे बघा दिसला हाच तो धबधबा मी तुम्हाला मगाशी दाखवला होता वरती. सगळी पब्लिक आता वरती जाऊन आलेली आहे आणि आता आम्ही चाललो. पाणी किती क्लीन आहे बघा. प्युरिटीचं पाणी सुद्धा एवढं क्लीन नसेल. मासा दिसतो आतमधला, आहे की नाही. दिसले मासे, आहे की नाही. भारी आहेत हे बघा. मासे दिसत आहेत रुची, हे बघ ना. शूट करण्यासाठी बघा किती मेहनत घेते. एवढ्या वरती चालली आहे. डोंगरावरती दगडावरती घेऊन गेले तिला. भाऊजी म्हणतात चल फोटो काढतो. हा हा इकडूनच या. तिचं जेवण पूर्ण पाण्यासारखंच असतं. पण हिला पाणी नाही आवडत. हा नाही, पण तिने नव्हता बनवला, नीलमताईने बनवलेला. तर आम्ही आता वॉटरफॉलच्या इकडनं धबधब्याच्या इकडनं आलो. इकडनं शिड्या आहेत असं वरती. दत्त महाराजांचं मंदिर आहे इथे जाण्यासाठी. सो इथे एक कोणाचं आहे, दत्त महाराज आणि गगनगिरी महाराज यांचं इथे मंदिर आहे. आपण मगाशी तिथे वरती होतो, तिकडनं आपण आता आलो. हे पोरं आता चाललेत वॉटरफॉलच्या तिकडे आणि तिकडनं आता इथे आम्ही मंदिरामध्ये जातो. हे चल चल पाय. आणि हे दत्त महाराजांचं मंदिर आहे. जा तू पाय पडायला पुढे जा. गगनगिरी महाराजांचं. तर आता आपलं ऑलमोस्ट सगळं फिरून झालेलं आहे. आता रिटर्न बॅक टू होम. ए हळूहळू हा. चला आपल्याला शिव्या घालतील आता ती लोक. चला ती लोक बाकीचे सगळे घरी वरती गेले आता. हा मी बोलत होतो जेवण घेऊ नका, मस्तपैकी इथेच काहीतरी खाल्लं असतं, पण नाही. जेवण घेऊन आली आहे ताई मस्तपैकी. भाकरी, वांगा बटाट्याची भाजी, चटणी. ज्याला चटणी भाकरी खायचं ते चटणी भाकरी खाणार. आणि चला आता मी आहे ना वरून येणारा जो वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉलच्या इथे जो पाण्याचा फ्लो असा वाहतो तिथे उभा आहे. संपूर्ण माझ्या भोवतीने चारी बाजूला डोंगर आहे. हे की नाही भारी. आता चला मंदिरामध्ये पटापट. बोल तिला फक्त बटाटा दिलाय. बोल ना. तर मार्लेश्वर मंदिराच्या इथून वरतून आम्ही दर्शन घेऊन आलो आहोत आणि आता इथे पायथ्याशी मस्त घरून ताई जे सकाळी भाकरी आणि भाजी बनवत होती ते घेऊन आली होती. तर ते खाण्यासाठी आता आम्ही इथे बसलो आहोत. मस्त भाकरी, वांग्या बटाट्याची भाजी, कांदा, चटणी पण आहे. मस्त तेल टाकून आणलेली आहे. ज्याला चटणी भाकरी खायची ते चटणी भाकरी खातील, ज्याला भाकरी
भाजी खायची ते भाकरी भाजी आणि अशी आमची मस्त पंगत बसलेली आहे. आणि इथे भात खायचं असेल ते सुका खा. असं घरगुती जेवण भेटणं एक नंबर. कुणाला भात भात कशाला खाताय? भारी. पप्पा आता निघतात कारण त्यांना संडेला कामावरती जायचं म्हणून ते बोलतात मला मंडेला कामाला जायचं त्यांना म्हणून बोलतात की मला उद्या आराम करायला पाहिजे म्हणून ते आता चाललेत ट्रॅव्हल्सने. सो इथे भरपूर अशा ट्रॅव्हल्स असतात देवरुखला पेट्रोल पंपावरती. सगळ्या ट्रॅव्हल्स इकडे मस्त. तर बाय बाय टाटा बाय बाय. हा जावा. सगळ्या ट्रॅव्हल्स अशा लाईनीत लागल्या आहेत. भाग्यलक्ष्मी, बाळू मामा, साहिल, चंद्रकांत. तो साहिल आता निघत आहे. कर बाय बाय. काय बाय बाय. त्यांना वाटलं त्यांना घेतला त्याने ती चांगली गोष्ट आहे. सगळ्याच ट्रॅव्हल्स आता इकडनं निघत आहेत कारण पाठीमागून पण अजून दुसऱ्या येत आहेत. सो त्याच्यामुळे ह्यांना सांगतात निघा निघा निघा. आता इथं आले साई कृपा आणि अजून चंद्रकांत उभीच आहे. सो चला आता आपल्याला निघायचं आहे कारण आता घरी जाऊन परत ह्यांना चिकनचा बेत करायचा आहे. हां तर आता आमची झाली आहे निघायची वेळ आणि इथे खूप सारी अशी लाल माती आहे. सो आम्ही बोललो की कुंड्यांसाठी आपण लाल माती घेऊन जाऊया. तर बघा कसा भरतोय. आता आम्ही निघालो आहोत मुंबईला जाण्यासाठी. सगळेजण टेम्पोमध्ये बसले आहेत. निघ 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 म्हणतायत पण माझं काय पाय. घर बघा कसं झालंय सुनं सुनं. एकदम घर सुनं सुनं झालेलं आहे. पूर्ण 2 दिवस इथे फुल गोंधळ होता. आता आम्ही निघत आहोत. चलो फिर अभी निकलते हैं. चला रेग्युलर काम करा. गाडी चालवायचं. होप सो हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. टेम्पोचा एक फंडा आतमधून खोलत नाही तो बाहेर न खोलायला लागतं. चलो